देणार आहोत. पहिल्या मॅचचे श्री मॅन ऑफ द मॅच होते. मॅन ऑफ द मॅच कॅप्टन मॅच सुरू करायची आहे आणि 12th मॅन कंपल्सरी असेल. नीती भाई 12th मॅन आ रहा है. जय गोलोबा टीम 12th मॅन आहेत. येस. अंश 11 टीमचे 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये येस आलेले आहेत. नीती आणि आय थिंक मनु. येस, मनु नायर आणि नीती असे दोन पार्टनर आपल्याला पाहायला मिळतील. हा ठीक आहे, नाव आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत फक्त. नीती स्ट्रायकिंग एंड वरती, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. चला गेट बंद करायचं आहे आणि मॅचला सुरुवात करायची आहे. 4 ओव्हरची मॅच. बॉलिंग ट्रॅक वरती राजेश राणे, मॅन फ्रॉम द्वारली. आता द्वारलीचा हा पठ्ठ्या कशा प्रकारची कामगिरी करतोय हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. द्वारलीमध्ये बैलगाडा क्षेत्र फार मोठ्या प्रमाणामध्ये चाहते द्वारली गावामध्ये आहेत. हरण्या बैल देखील द्वारली गावामध्ये, ज्याच्या नावावरती एक थार आहे बैलगाडा शर्यतीमध्ये, तो बैल द्वारलीमध्ये आहे. कबड्डी खूप चांगला द्वारली संघ खेळतो. जय गोलोबा द्वारली याच नावाने हा संघ खेळत असतो आणि आता क्रिकेटमध्ये देखील पदार्पण हा संघ करतोय. आणि पहिली मॅच जरूर थोडंसं असं वाटलं की वन साईड झाले, मात्र पहिला षटक आणि 2 बॉल 3 विकेटी घेतल्या होत्या. तिथे वाटलं होतं कदाचित मॅच आपल्याला शेवटच्या मोमेंटपर्यंत पाहायला मिळाली असती, मात्र त्यानंतर थोडीशी खराब गोलंदाजी. द्वारली विपक्ष अंश 11 अशी लढत नीती स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळत आहेत. सिंगल ॲड होईल धावफलक 3 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फक्त एक विनंती असेल, जे सर्व संघ इन ॲक्शन मध्ये असतील थोडंसं स्पीडअप करायचं आहे. वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मनु नायर स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळाले. पॅकफुटला आले, हॅमर करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र स्टिकरला कदाचित बॉल लागलं. सिंगल ॲड होईल धावफलक 4 या आकड्यावर. लास्ट बॉल. व्हाईट बॉल. फलक 5 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा व्हाईट, पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव फलकावरती ॲड होईल. धावफलक 6 या आकड्यावर. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. आणि यावेळी स्टोकला जवाब. बॉल सीमा पार, मिळतील धावा 4. हा असेल A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. थँक्यू सो मच. अगदी शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि या टीमने धावफलकावरती डबल डिजिट गाठलं. यावेळेस स्टोकला जवाब. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते मनुच्या वाईट मधून. अजून एक षटकार. थँक्यू सो मच. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. थोडंसं स्पीडअप करायचं. आता आपण फास्ट अँड फ्युरियस क्रिकेट खेळणार आहोत, त्यामुळे थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं आहे. स्पीडअप करायचं आहे. नो बॉल आणि नो बॉल वरती हा चौकार. नशिबाच्या 5 5 5 पंजा. 21 धावा. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची. व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 22 पाहायला मिळेल. 22 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. अजून एक नो आणि 6. नशिबाच्या 7 म्हणजे सत्य पे सत्ता. येस, षटकार. 6 धावा. 7 एकूण एक्स्ट्रा आपल्याला पाहायला मिळतील. 29.
यावेळेस अजून एक दमदार स्ट्रोक, षटकार. मनू मैदानावरती कहर बसवतो. मनू नायर इज इक्वल टू फायर. बॅटिंग करतोय. नायर नाही फायर है असं सांगत असताना अजून एक जबरदस्त बॅटिंगचा मुजायरा पाहायला मिळतोय. षटकार 41 धावा आणि दुसराच ओव्हर चालू आहे. मनू नायर नाही फायर है. 3. दुसरी ओव्हर चालू आहे. 3 बॉल झालेत. 41 धावा आणि हा देखील जबरदस्त स्ट्रोक, षटकार. लगातार 4 षटकार आणि 5 बॉलमध्ये आल्या. 4 बॉलमध्ये 37. 5 बॉलमध्ये 37 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. 37. एका ओव्हरमध्ये बॉल 6 असतात आणि 6 बॉलवरती 6 षटकार मारले तरी 36. मात्र थोडीशी महागडी गोलंदाजी निलेशची आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस कॅचची संधी, कॅच झाली ड्रॉप आणि सिंगल कंप्लीट. या षटकामध्ये 38 धावा. महागडे षटक ठरलं. 2 षटकांमध्ये 48. 48. अंश 11 संघ आणि या संघासाठी मनूची ही बॅटिंग का फायदेशीर ठरणार आहे, कारण नेट रन रेट, जबरदस्त नेट रन रेट पाहायला मिळेल. इथे सिंगल ऍड होईल. फलक पुढे सरकेल. बॉलरचं नाव ग्रुप बी चे 4ही संघ उपस्थिती दाखवायची, रिपोर्टिंग करायचं आहे. ग्रुप बी चे 4ही संघ उपस्थिती दाखवा. SG11, सागर 11, स्वराज्य 11, फ्लाइंग हिटर, हे 4ही संघ रिपोर्टिंग करायचंय. लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. कॅप्टन 3 बॉल आणि 50 अप. 50 धावा कंप्लीट झाल्यात. मनू नायर मैदानावरती फायर बॅटिंग करतोय. धावसंख्या 51. अंश 11 वर्सेस जय गोलोबा. ही लढत पाहायला मिळते. स्ट्रोकला जवाब, अभिषेक पवारची पावर आणि बॉल सीमा पार. षटकार. 7 ऑन द बोर्ड. साइडला फ्लिक केलाय. सिंगल कंप्लीट. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एंड ऑफ अ 3 ओव्हर. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलक 58 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 58 धावा या फलकावरती आहेत. ज्या प्रकारची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, नेट रन रेट कुठेतरी फायदेशीर ठरणार आहे. बॉलर अमर पाहायला मिळतील. संघ अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. चला थोडस स्पीडअप करणं गरजेचं आहे. सिंगल ऍड होईल आणि फलक पाहायला मिळेल 59 या आकड्यावर. अमरच्या विरोधामध्ये मनू नायर. बघूया कशा प्रकारची कामगिरी करतात. इंडिव्हिज्युअल 39 वरती खेळतायत. दोन रन. स्ट्राइक चेंज असेल. मनू 41 वर. धावसंख्या फलकावरती 61. 61 धावा या फलकावरती पाहायला मिळतील आणि इंडिव्हिज्युअल 13 बॉल 41 वरती खेळतायत मनू नायर. कमालीची बॅटिंग करतायत. सिंगल ऍड होईल.
धावसंख्या फलकावरती 62. अजून कॅच सोडा. कॅच सोडल्यावरती मग बॅटिंग कडक होतेच. येस, कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटमध्ये हा नेहमी आपण पाहिलंय, वाक्य पाहिलंय. फुलटॉस बॉल, लास्ट बॉल असेल. 64, 64 धावा या फलकावरती आणि मनू नायरने इंडिव्हिज्युअल सर्वाधिक धावसंख्या या स्पर्धेमध्ये कोरली आहे. विकेटचं पतन झालंय. 64 धावा फलकावर, 65 धाव्यांचं लक्ष्य. फायर, मनू नायरच्या माध्यमातून विकेटचं पतन झालंय. विकेटचं पतन. बोल्ड. भूषणदादा धोणुसके साहेबांचं मी विशेष कौतुक करेल. सहकार्य फार मोठं आहे भूषणदादांचं आणि संपूर्ण या कमिटीला अगदी मोलाचं घारीचा वाटा ज्यांचा आहे असे आमचे भूषणदादा यांचं कौतुक करणार आहोत. आणि तसेच मन्नूबाई यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करणार आहोत कारण त्यांचं देखील मोलाचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी आहे. मन्नूभाई, आपलं देखील मनापासून आभार आणि असं सहकार्य उद्याचे दिवस देखील असावं. काय झालं म्हणून काय झालं, माझ्या हातामध्ये बॉल असेल तर मी विकेट हॅट्रिक कंप्लीट करू शकतो हे सांगितलं. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव फलकावरती 3 महत्वाचे विकेट आणि हा बॉल डॉट. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 1 धावजी फलकावरती पाहायला मिळेल. 3 महत्वाचे विकेट कॅरी झालेले आहेत आणि हा व्हाईट बॉल
धावसंख्या 2. मनु नायर जबरदस्त मैदानावरती बॅटिंग करतोय. यावेळेस रनआउटचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. पहिल्या ओव्हरमध्ये 4 गडी माघारी परत आहेत. फक्त 2 धावा. महिन्याची झाली जय गोलोबा हा संघ थोडासा बॅकफूट वरती आहे, मात्र त्यांनी मारलेत, आम्ही देखील मारू शकतो. मनामध्ये हा विश्वास असणं गरजेचं आहे. तसा विश्वास असला तर मात्र ही मॅच रफ अँड टफ जरूर होईल. एक ओव्हर झाली आहे म्हणून काय झालं, आमचे 4 गडी बाद झालेत म्हणून काय झालं. जयच्या खांद्यावरती जबाबदारी आहे, जबाबदारी करणच्या खांद्यावरती आहे. करण देखील एक चांगला बॅटर आहे. सो रन बनू शकतात. तर करणने स्ट्रायकिंग एंडवरती आणि चांगली बॅटिंग केली तर सिंगल ॲड होईल. हा फलक पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 3 पाहायला मिळेल 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फलंदाज देखील बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5वा धक्का अमर पाहायला मिळतील. ऑन स्ट्रायकिंग एंडवरती न्यू बॅटर करण स्ट्रायकिंग एंडवरती आणि पहिलाच फेस करत असताना व्हाईट बॉल. पहिला बॉल फेस केला होता, यावरचा पहिला बॉल ते फेस करतायत आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 रन 5 विकेट. भांडा भांडा जोरात भांडा. करण पाहायला मिळतील. नाही नाही भांडा तुम्ही, भांडा भांडा. एक सिंगल ॲड होईल आणि धावफलक 6 या आकड्यावरती पाहायला मिळेल. ओव्हरची समाप्ती धावफलक पाहायला मिळेल 6 या आकड्यावर 5 गडी बाद. 6 धावा फलकावरती. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. टीम अंश 11 थोडंसं स्पीडअप करा. करण पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडवर. येस व्हाईट बॉल. त्यावेळेस विकेट. हा धक्का क्रमांक 6वा. वरती आहेत. येस विकेटचं पतन झालं. अजून एक बाद.
डॉंग आणि योगीदाम. डिंग डॉंग आणि योगीदाम. डिंग योगीदाम. कॅरी श्री प्लीज लवकरात लवकर या. योगीदाम टीम. स्वप्नील चला लवकरात लवकर या टॉससाठी प्लीज. रवींद्र शेठ भोसले साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. शेठ या. रवींद्र शेठ भोसले साहेब चला आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करू. मॅच क्रमांक 4 योगीदाम 11 वर्सेस डिंग डॉंग. डिंग डॉंग टीम येस आलेत कॅप्टन. लास्ट बॉल. 8 विकेट 8 रन. अरे यार डालो यार सब अपने खेलने दो भी. व्हाइट बॉल 9 रन 8 विकेट. येस ओव्हरची समाप्ती 3 ओव्हर 9 धावा 8 विकेट. चला टॉस आपण करणार आहोत. येस स्वप्नील ना. शुभम येस आणि कॅरी. व्हाइट बॉल 10 धावा फलकावरती. अमर पाहायला मिळतील. अमर रन नको बनवू आउट होऊ नको फक्त अख्ख्या ओव्हरी खेळ. शाबाश. चला टॉस. चला त्या साईडला आपण टॉससाठी दोन्ही संघांना इन्व्हाइट करतोय. दोन चेंडू शिल्लक आहेत. येस टॉस झालाय. टॉस जिंकलाय योगीदाम आणि बॉलिंग. भाऊ शुभम मॅचसाठी रेडी राहा. लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. चला मॅच सुरू करा फटाफट आपण मॅच. व्हाइट बॉल. डेव्हिड व्हॉट आर यू डुईंग. फिनिश द मॅच ॲज सून ॲज पॉसिबल. चला मॅच ते म्हणतायत जाऊ दे आता काय. येस विकेटचं पतन झालंय. सामना झालाय फिनिश आणि मनू नायर मॅन ऑफ द मॅच असतील. मनू चला आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. विकेट